तर फक्त विदर्भात नाही तर पुऱ्या महाराष्ट्रात सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक यात्रा माहिती आहे काय तुम्हाला? तर चला तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे दाखवतो. आणि मी काय म्हणतो तेपर्यंत तेवढं तुमच्या भावाला तुम्ही अजूनही फॉलो नशीन केलं तर जास्त विचार न करता तेल लावून फॉलो करून टाकजा. तर काय म्हणता मग पोट्टी कशा सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर आजचा होता रविवार, मग काय विचारता सकाळी सकाळी उठलो, मस्त तयार झालो, आपल्या 2 आतंकवादी मित्र सोबत घेतलं, आपल्या घरचे सोबत घेतलं, गाडी काढली आणि डायरेक्ट निघालो बैरम बाबाच्या दर्शनासाठी. जाताना अंजनगाव सुचीला थांबून घोटभर चहा घेतला आणि थोड्या वेळाने डायरेक्ट येऊन पोहोचलो बैरम. इथं पोहोचल्यानंतर पहिले तर 100ची नोट देऊन गाडी लावली पार्किंग मध्ये आणि घरचे म्हणत पहिले पेट पूजा फिर काम तुझ्या. मग काय सगळे बसलो आम्ही जेवण करायला. मस्त इथं थोडं सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि मग डायरेक्ट निघालो आम्ही दर्शनासाठी. आणि पोट्टी जैले माहित नशीन त्याला मी सांगून देतो, बैरमची यात्रा फक्त विदर्भात फेमस नाही बरं, पुऱ्या महाराष्ट्रात फेमस आहे. एका टेकडीवर बैरम बाबाचं मंदिर आहे आणि ते मंदिर अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार तालुक्यात महाराष्ट्र आणि एमपीच्या सीमेवर स्थित आहे. मग इथं मंदिरात जायलाच निघालो होतो तर आपल्या प्रेमाचे माणसं भेटले. मग काय सगळीची भेट घेतली. मग फेमस ब्लॉगर लोक भेटले, त्याच्यासोबत गेलो दर्शन करायला. जसं दर्शन करायला गेलो मला वाटलंही नव्हतं अशी गोष्ट माझ्यासोबत झाली. म्हणजेच की ते झालं असं की जे बैरम बाबाच्या मूर्तीजवळ ते दादा उभे होते की नाही, ते आपले प्रेमाचे माणसंच निघाले. ते म्हणत बिंदास काढ व्हिडिओ, काही टेन्शन नाही. इथं पहिले तो व्हिडिओ काढून घेतला, मग शांततेत मस्त दर्शन घेतलं. तेवढ्यातच या दादानं प्रसादाच्या स्वरूपात आपल्याला नारळ दुपट्टा पण दिला. आज कुठेही गेल्यानंतर कोणत्याही गावात गेल्यानंतर आपल्याला जो मान सन्मान भेटते की नाही, तो तुमच्यासारख्या प्रेमाच्या माणसाच्या मुळे भेटते. कारण की तुमच्याच प्रेमामुळे मी एवढ्या वर आलो आणि एवढे लोक मला ओळखायला लागले. पण तरीही मला जेवढे लोक भेटतात की नाही त्याच्यातले मला अर्धे लोकच फॉलो करतात, अर्धे लोक फॉलोच नाही करत, फक्त ते चेहऱ्याने ओळखतात. म्हणून मी तुम्हाला म्हणतो तुम्ही तुमच्या भावाला अजूनही फॉलो नशीन केलं तर तेवढं फॉलो करून टाकजा, ते पण तेल लावून. मग राहिला विषय इथल्या मेन गोष्टीचा, म्हणजेच की इथली यात्रा आणि इथली हंडी, सगळं तुम्हाला मी नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो. कारण की हा व्हिडिओला लंबावून जाणार. तेपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा ज्याच्यासोबत तुम्ही बैरमले रविवारी येणारा.